जो संघ या ठिकाणी पराभूत होणार आहे त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागणार आहे. निर्णायक सामना आहे, निर्णायक खेळ करावा लागणार आहे मैदानामध्ये दोन्ही संघाला, परंतु एकाला विजयी व्हावं लागेल, एकाला पराभूत सुद्धा व्हावं लागणार आहे. परंतु या ठिकाणी विनंती असेल, सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच विनंती असेल या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच रवाना करायची आहे. पंचांना विनंती असेल, या मॅच रेफरी विनंती असेल, आपण या ठिकाणी लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. विनंती असेल या ठिकाणी पंच देखील मैदानाकडे त्या ठिकाणी रवाना होता आहे, तर विनंती असेल. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दीप्तेश पुसाळकर आणि स्वरूप पिळणकर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कमालीचे धडाकेबाज फलंदाज आहेत. याही फलंदाजांची चर्चा आहे, परंतु मागील सामन्यामध्ये जर चर्चा असेल ना तर गोलंदाजाची, ती म्हणजेच वेद याची आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचा कमालीचा षटक हाताळताना पाहायला मिळाला होता, तो म्हणजेच वेद, परंतु त्याच्या समोर आहे तितक्या ताकदीचे फलंदाज दीप्तेश पुसाळकर स्वतः कर्णधार आहेत संघाचे. आणि नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिला तर स्वरूप पिळणकर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बघा, या षटकामध्ये इथे मात्र पुनरागमन करून द्यावा लागणार आहे, ते म्हणजेच वेद याला. मागच्या सामन्यातील कमालीची गोलंदाजी राहिली होती, 11 धावा खर्च करून एक फलंदाज बाद केला होता. चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली होती, परंतु इथे मात्र त्याच्या समोर आहे अर्थातच घरचा साज पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच दीप्तेश पुसाळकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. फलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईकला जर आपण पाहिलं दीप्तेश, नॉन स्ट्राईकला स्वरूप पिळणकर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय वेदची गोलंदाजी सिद्धिविलास बोर्ली संघाखंड. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करणार आहे फलंदाज दीप्तेश पुसाळकर. ओहो, रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, धावांचा गणेशा पाहायला मिळाला, परंतु स्ट्राईक वरती आपण पाहणार आहोत वडवलीचा वंडर बॉय अर्थात स्वरूप पिळणकर आणि गावदेवी आदगाव संघाकडनं कमालीचा फलंदाज आहे, सामना करतोय. ओहो, स्लोवर चेंडू आहे या ठिकाणी, एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्लोवर चेंडू होता, परंतु गोसांगी क्षेत्र निवडला आहे फलंदाज स्वरूप यानं. 2 चेंडू तर आपण पाहिला तर धावा झाले आहेत, 2 आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असणार आहे. वेद चांगली कामगिरी करता आहेत गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा सज्ज झालाय, सामना करतोय दीप्तेश पुसाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, हवेमध्ये चेंडू आहे, झेल होईल की काय, परंतु इथे मात्र झेल सोडलाय, परंतु हा झेल सोडलाय, परंतु सामना सोडलात की काय. बघा, दीप्तेसाठी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. लगातारच्या 3 सिक्सर साठी आपल्याला आशु चिंदरकर यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. लगातारचे 3 षटकार. पुन्हा एकदा वेद, चांगला चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न कमालीचा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. बघा, मागील चेंडूवरती या ठिकाणी क्षेत्ररक्षक श्रीतेज चुकी केली आहे. बघा, झेल सोडलाय तो म्हणजे दीप्तेश पुसाळकर सारख्या फलंदाजाचा. हा झेल निर्णायक होता, परंतु हे झेल टिपणं त्या ठिकाणी महत्वाचं असतं मित्रांनो. निश्चितच क्रिकेटमध्ये जर तरला या ठिकाणी अजिबात थारा नसतो. पुन्हा एकदा वेद, ओहो, हवेमध्ये चेंडू आहे या ठिकाणी, काय घडेल, किती धावा. 6 धावा.
1 टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिला तर 6च्या मदतीने धावसंख्या झाली आहे 10 धावा. चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले होते, परंतु या चेंडूवरती या ठिकाणी थोडस फंबल पाहायला मिळाले. तो झेल दीप्तेश याचा झेल सोडल्याच्या नंतर हा परिणाम पाहायला मिळाला सिद्धू इलेव्हन संघासाठी. हो हो, पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चकवलं ते म्हणजेच फलंदाजाला एका षटकाची सांगता झाली. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर धावा झाली आहेत 10 दुहेरी अंकामध्ये. बघा मागील सामन्यामध्ये वेदनं 11 धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यामध्ये आपल्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर 10 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय श्रीतेज. मागील सामन्यामध्ये 2 फलंदाज बाद 3 धावा खर्च केल्या होत्या. याही सामन्यामध्ये ती कामगिरी करून दाखवावी लागणार आहे, परंतु समोर देखील तितक्या ताकदीचा फलंदाज स्वरूप पिळणकर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळणार आहे. स्वरूप देखील काही कमी नाही आहे, परंतु त्यांच्या समोर देखील तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे श्रीतेज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू इलेव्हन बोरी संघाकडनं. श्रीतेज सामना करतोय स्वरूप. ओहो, कमालीचा चेंडू विरकवून दिलाय, परंतु इथे मात्र चकवलंय फलंदाजाला. थोडंसं स्लोवर पाहायला मिळाला, चेंडू खाली राहिला आणि यष्टीरक्षकाकडे आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकाची सुरुवात इथे मात्र जबरदस्त पाहायला मिळाली ती म्हणजे श्रीतेज याची. पुन्हा एकदा ओहो, ब्लॉक लेनचा चेंडू होता. किती धावा या ठिकाणी, परंतु या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण फंबल पाहायला मिळाले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत, परंतु या चुका या सामन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला महागड्या ठरू शकतील. निर्णायक सामना आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी श्रीतेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना करतोय स्वरूप. मागील चेंडूवरती चौकार ठोकला होता. ओहो, हवेमध्ये आहे. झेल होतोय की काय, परंतु इथे मात्र 1 बाउन्स चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4 आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावा. बघा या ठिकाणी थोडेसे मागणी ठरताना पाहायला मिळाले. श्रीतेज बघा हवेमध्ये चेंडू या ठिकाणी बराच काळ पाहायला मिळाला होता, परंतु इथे मात्र स्वरूपनं गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. चांगला फटका पाहायला मिळाला. 3 चेंडू. ओहो, पुन्हा एकदा बघा स्वरूप हे असं वादळ आहे, एकदा का बॅट वरती चेंडू आला की त्याला बाहेर फेकण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे. कमालीची कामगिरी मी म्हटलं होतं. 2 दिग्गज फलंदाज मैदानामध्ये आहेत. महागडा ठरताना पाहायला मिळतोय तो म्हणजे श्रीतेज. मागील सामन्यामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या 4 चेंडू मध्ये जर आपण पाहिला तर बघता बघता 14 धावा खर्च केल्या. धावसंख्येत वाढ पाहायला मिळाली. धावसंख्येत आपण पाहिला तर 24 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. ग्रुप बी साठी या ठिकाणी सामना असणार आहे. पहिला सामना RNP स्पोर्ट्स वालवटी विरुद्ध अरुष 11 या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचा आहे. विनंती असेल RNP स्पोर्ट्स वाळवटी विरुद्ध संघ असणार आहे अरुष 11 नाणेफेकीसाठी यायचा आहे. ओहो, हवेमध्ये चेंडू आहे. झेल घ्यावा लागेल, परंतु झेल सोडलाय. बघा इथे मात्र चुकी करतायत क्षेत्ररक्षक. झेल कोणाचा सोडलाय? स्वरूप पिळणकरचा झेल सोडलाय. बघा मगाशी देखील या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळाले, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा फंबल पाहायला मिळाले. झेल सोपा नव्हता, परंतु इथे मात्र चांगला प्रयत्न होता. धावसंख्येत वाढ पाहायला मिळाली. धावसंख्या होते 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 1 टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील सिद्धू इलेव्हन संघ आणि गावदेवी आदगाव संघापुढे या ठिकाणी पराभव पाहायला मिळाला होता, परंतु इथे मात्र समाचार घेतला जाईल की काय हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे, ते म्हणजेच
श्रीतेज. ओहो, जबरदस्त चेंडू, डॉट पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं समाप्त. दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिला तर 28 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला 27 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं व अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी सज्ज पुन्हा एकदा मागील सामन्यामध्ये ज्यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेश तोडणकर 2 फलंदाज देखील बाद केले होते, परंतु इथे मात्र धावांना इथे मात्र ब्रेक लावावा लागणार आहे. ते म्हणजेच संघ सिद्धू इलेव्हन बोर्ली संघाला त्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. श्रीते थोडेसे महागडे ठरताना पाहायला मिळाले. 27 धाव ओहो, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु इथे मात्र एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावा लागतोय. ते म्हणजेच दीप्तेश अर्थातच आई गावदेवी अदगाव संघाला RNP स्पोर्ट्स वाळवटी विरुद्ध अरुष 11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी सेकंड कॉल दिला जातो मित्रांनो, ज्याला द्यायचा आहे वेळ खूप कमी आहे. बी ग्रुपसाठी विनंती असेल. ओहो, या ठिकाणी चांगला चेंडू होता, परंतु इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. चेंडू झाले आहेत 2. आपण धावसंख्येत वाढ पाहिली तर धावसंख्या झाली आहे 30 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते. प्रथमेश, उर्वरित 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. 2 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 30 षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. ओहो, जबरदस्त फटका टोलवलाय, चेंडूला पाठवलाय, पुन्हा एकदा सीमारेषा पार येतोय स्वरूपच्या बॅट मधून खडी षटकार. बघा हे तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आहे. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आई गावदेवी अदगाव संघाकडनं सलामीची जोडी या ठिकाणी मैदानावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच दीप्तेश आणि स्वरूप. परंतु जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे स्वरूप पिळणकर याची. एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु उर्वरित 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. ते म्हणजेच ओहो, जबरदस्त फटका, झेल टिपलाय. आता मात्र स्वरूपला जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगा. फलंदाज बाद स्वरूप जात आहेत बॅक टू द डगआउट. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. 2 चेंडूंमध्ये इथे मात्र धावांना ब्रेक लावावा लागणार आहे. तो म्हणजे प्रथमेश याला कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजेच स्वरूप पिळणकर याची अफलातून कामगिरी आपल्या संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी या ठिकाणी डगआउट कडून त्या ठिकाणी टाळ्या वाजल्या जात आहेत. स्वरूपसाठी चांगला खेळ या ठिकाणी करताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये शुभम आपल्याला जाताना पाहायला मिळतात. आई गावदेवी अदगाव संघाकडनं सामना करतोय प्रथमेश तोडणकर. कमबॅक आता मात्र करावा लागणार आहे. बऱ्याचशा धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र शॉर्ट पिचचा चेंडू होता, परंतु इथे मात्र एकच धाव घेतली जाते आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. दीप्तेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे.
धावसंख्या झाली आहे 37 धावा. दीप्तेश गोलंदाजीसाठी जर आपण पाहिला तर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु या चेंडूवरती किती धावा कुठल्या जातील दीप्तेशला मात्र ती कामगिरी करावी लागणार आहे, परंतु त्याच्या समोर देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. ओ हो हाफ ट्रॅकर चेंडू होता. किती धावा किती धावा किती धावा चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार येतोय षटकार. जबरदस्त शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळाला. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत वाढ पाहायला मिळाली. धावसंख्या झाली आहे 43 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. बघा हा सामना या ठिकाणी जिंकायचा असेल सिद्धू 11 बोर्ली संघाला तर 18 चेंडू 44 धावा बनवाव्या लागणार आहेत. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. चला नाणेफेक या ठिकाणी केली जाते. RNP स्पोर्ट्स वाळवटी विरुद्ध अरुष 11 दोन्ही संघाच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे विनंती असेल. आई गावदेवी अदगाव संघाला या ठिकाणी खुशखबर असणार आहे. जर आपण हा सामना जिंकलात तर ऋषिकेश नरवणकर यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. चला या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी विनंती असेल खेळाडू कक्ष हा खेळाडूंना बसण्यासाठी आहे विनंती असेल. चला अदगाव संघ आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. RNP या संघानं नाणेफेकी जिंकून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अरुष 11 संघाला या ठिकाणी फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. चला गावदेवी संघ स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल या ठिकाणी. तर या ठिकाणी नेक्स्ट मॅच बी ग्रुप साठी असणार आहे. RNP स्पोर्ट्स वाळवटी विरुद्ध अरुष 11 या सामन्यामध्ये RNP स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. अरुष 11 संघाला या ठिकाणी फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य आणि स्वरूप नांदविडकर. अजिंक्य पाटील आणि स्वरूप नांदविडकरची जोडी नागवेकर स्वरूप नागवेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र मोठा लक्ष आहे परंतु धावा बनवाव्या लागणार आहेत. अजिंक्य पाटीलला आता मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. इथे मात्र तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. अजिंक्याला स्वतः कर्णधार आहे सिद्धू 11 बोर्ली संघाचे. इथे मात्र कर्णधार पदाची भूमिका दिली आहे परंतु ती मात्र पूर्णत्वास आणण्याचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे. ते म्हणजेच अजिंक्य पाटील याला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. सिद्धू 11 बोली संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. चला विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. कोणताही वेळ त्या ठिकाणी घ्यायचा नाही. बी ग्रुप अजून शिल्लक आहे मित्रांनो विनंती असेल.
चला या ठिकाणी पंच आपण मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. बी ग्रुप अजून शिल्लक आहे. या ठिकाणी अधिक वेग याचा नाही. टीम मीटिंग साठी या ठिकाणी आयोजकांनी सूचना दिलेली आहे. टीम मीटिंग नाही करायची मित्रांनो. प्रथमच गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज झाला आहे दीप्तेश पुसाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीसाठी आले होते परंतु इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाचा देखील पहिलं षटक घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे दीप्तेश पुसाळकर. सामना करेल अजिंक्य पाटील. मोठा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय दीप्तेशचा. ओहो स्लोवर वन चेंडू चकवलंय फलंदाज अजिंक्य पाटील याला. मित्रांनो क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर जर त्याला अजिबात थारा नाही. क्रिकेटमध्ये लागतं तुमचं डेडिकेशन. क्रिकेटमध्ये लागते तुमचं आत्मसमर्पण. इथे मात्र तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. सातत्यानं जर आपण पाहिलं तर ओहो इथे मात्र पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न होता. अगदी एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाले. चेंडू जर आपण पाहिला तर 2 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावा आपल्याला जर आपण पाहिला तर 1 धाव या ठिकाणी धावांचा श्रीगणेशा पाहायला मिळाला. दीप्तेश पुसाळकर कमालीची गोलंदाजी या ठिकाणी या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळत असते. ओ हो जबरदस्त फटका परंतु या फटक्यावरती किती धावा मिळतील. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. दुसरे धाव देखील या ठिकाणी पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. बघता बघता 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे सिद्धू 11 बोली संघाला. परंतु इथे मात्र मोठे फटके मारावे लागणार आहेत. मोठा लक्ष आहे. 3 षटकांचा सामना आहे. इथे मात्र कामगिरी करावी लागणार आहे. ती म्हणजेच स्वरूप याला. स्वरूप नागवेकर याच्यासाठी ओळखले जातात परंतु आता मात्र तुम्हाला सिद्ध करावा लागणार आहे. ओ हो जबरदस्त फटका हवेमध्ये आहे आणि इथे मात्र झेल बाद. स्वरूपला जावं लागतंय बॅक टू द डगआउट. बघा इथे मात्र स्वरूप बाद झाल्याच्या नंतर मैदानामध्ये त्यांना आणण्यासाठी बघा खेळाडूंना विनंती आहे या ठिकाणी आपण बाजूला करायचं आहे. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात न्यू बॅटर मैदानामध्ये. स्वरूप बाद झाल्याच्या नंतर प्रथमेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत परंतु इथे मात्र मागील सामन्यामध्ये थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु इथे मात्र सिद्ध करावं लागणार आहे. ती म्हणजेच प्रथमेश तोडणकर याला. चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू झाले आहेत 4. धावसंख्या जर आपण पाहिला तर तिथे स्थिरावली आहेत 3 धावा. इथे मात्र 2 मोठे फटके येणे गरजेचे आहेत या षटकामध्ये. पाणी निर्णायक ठरणार आहे. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला सातत्याने आपण जर पाहिला तर प्रथमेश एक जबरदस्त फलंदाज आहे परंतु त्याच्या समोर देखील तितक्या ताकदीचा गोलंदाज दीप्तेश आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. मैदानामध्ये इथे मात्र गुरांचा समावेश पाहायला मिळतोय परंतु खेळाडूंना विनंती असेल सूचना असेल आपण या ठिकाणी लगेचच आयोजक आपण त्या ठिकाणी तातडीचं लगेचच आपण तातडीनं मैदानाकडे जायचं आहे. या ठिकाणी बाहेर काढायचा आहे. सामना थांबलेला आहे. सुरू करायचा पंच सामना. दीप्तेश ओ हो जबरदस्त फटका हवेमध्ये आहे. इथे मात्र झेल होतोय की काय परंतु झेल सोडलाय. बघा जर आपण पाहिलं तर इथे मात्र मागील सामन्यामध्ये देखील याच ठिकाणी प्रथमेशला जीवनदान दिलं होतं परंतु इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान दिलंय. वन टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. धावसंख्या जर आपण पाहिला तर 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कमालीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजेच पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिला तर आई गावदेवी आदगाव संघाकडनं
मग या ठिकाणी थोडंसं फील्डमध्ये चेंज पाहायला मिळते. एक झेल सुटल्याच्या नंतर शेवटचा चेंडू. ओहो, जबरदस्त, पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. झेल होतोय की काय, बघता बघता या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. एका षटकाची सांगता या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिला तर 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परंतु अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. अनुज मोरे आपल्याला या ठिकाणी आयोजक बोलवत आहेत. अनुजजी मोरे. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं मार्गस्थ पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू मध्ये 6 मोठे फटके मारावे लागणार आहेत. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके मारावे लागणार आहेत. ओहो, जबरदस्त फटका, परंतु एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला चेंडू होता परंतु समाचार घेता आला नाही. अजिंक्याला एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूंचा पुरवठा करायचा आहे, विनंती असेल. एकच धाव, परंतु जिंकण्यासाठी 11 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 6 मोठे फटके या 11 चेंडू मध्ये मारावे लागणार आहे. ते म्हणजे सिद्धू 11 बोर्ली संघाला कामगिरी करावी लागणार आहे. ते म्हणजे प्रथमेश आणि अजिंक्य याला दुसरा षटक मार्ग असता. दुसरा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. ते म्हणजेच आयुष. ओहो, चांगला चेंडू डॉट पाहायला मिळाला. इथे मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 10 चेंडू मध्ये 6 मोठे फटके मारावे लागणार आहे. ते म्हणजेच सिद्धू 11 बोर्ली संघाला 2 चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. ओहो, जबरदस्त फटका टोलावला आहे परंतु इथे मात्र झेल बाद. प्रथमेश तोडणकर बॅक टू द डगआउट पाहायला मिळाले. बघा या ठिकाणी काय कमालीची गोलंदाजी राहिली आयुषची. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ते म्हणजेच आई गावदेवी आदगाव संघ मागील सामना या ठिकाणी पराभूत जरूर झाला होता परंतु इथे मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रितेश भाटकर स्वतः संघ मालक आहेत. ते त्यांचा देखील या ठिकाणी मानसन्मान आहे. या ठिकाणी सामना संपल्याच्या नंतर आपण मात्र आपला मानसन्मान स्वीकारायचा आहे, विनंती असेल. आयुष. ओहो, चांगला फटका, जबरदस्त पिक केलंय परंतु किती धावा या ठिकाणी घेतल्या जातील. 1 धाव पूर्ण आणि 1 चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. रितेश भाटकर एक अनुभवी खेळाडू आहेत. चिंचबादेवी बोर्ली संघाकडून या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना सातत्यानं चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळत असतो. संघाचे कर्णधार परंतु या सामन्यामध्ये इथे मात्र कामगिरी करावी लागणार आहे. सिद्ध करून दाखवावं लागणार आहे स्वतःला. इथे मात्र अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. निश्चितच मित्रांनो, जर आपण पाहिलं ना तर आपण मात्र इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला या ठिकाणी जन्माला आलोय. तर इतिहास रचावा लागणार आहे. इथे मात्र त्या प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. ते म्हणजेच रितेश भाटकर याला. ओहो, इथे मात्र आपण पाहिला तर
गोशांगी क्षेत्र निवडलंय, एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. सामना अजून संपलेला नाही, शेवटचा षटक देखील अजून या ठिकाणी चेंडू झाले आहेत 5 चेंडू, शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. आयुष, ओहो, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. वैद आपल्याला पाहायला मिळत आहेत, धावचित बाद झाले आहे त्या ठिकाणी. रितेश भाटकर 9+1 टोटल 2 धावा असणार आहेत. धावसंख्येत जर वाढ पाहिला तर धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला पंचांजव त्या ठिकाणी वाद करायचा नाही, सामन्याला सुरुवात करायची आहे. कोणता अधिक वेळ त्या ठिकाणी घ्यायचा नाही, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी असणार आहे, पण चला सामना चालू करायचा आहे. अधिक वेळ त्या ठिकाणी घ्यायचा नाही, विनंती असेल त्या ठिकाणी मॅच वेळेमध्ये या ठिकाणी कव्हर करायची आहे. बी ग्रुप शिल्लक आहे त्या ठिकाणी, विनंती असेल पुढील सामन्यासाठी RNP स्पोर्ट्स सामना संपतात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आरुष 11 सलामीची जोडी मात्र आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. या ठिकाणी डगआउट आहे, तिथेच मात्र आपले खेळाडू आले पाहिजे, विनंती असेल दोन्ही संघांना. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. आयुष, शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या जर आपण पाहिला तर 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक देखील येणं मार्गस्थ आहे, परंतु शिल्लक आहे, परंतु इथे मात्र ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी कार्पेटच्या सहाऱ्याने जर आपण पाहिला तर ब्लॉकलेनचा चेंडू होता. एक धाव या ठिकाणी पूर्ण, एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावा लागतोय, ते म्हणजेच संघ सिद्धू 11 बोली संघाला धावसंख्या जर आपण पाहिला तर 16 आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 4 मोठे फटके या सामन्याला कलाटणी. 28 धावा, ओके, 6 चेंडू आणि 28 धावा. सामना जिंकायचा असेल सिद्धू 11 बोली संघाला तर 6 चेंडू 28 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर स्वरूप पिळणकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मागील सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली होती. सामना करेल अजिंक्य पाटील. 4 मोठे फटके या ठिकाणी मारावे लागणार आहेत अजिंक्य याला. स्वरूप पिळणकर सामना करेल अजिंक्य पाटील. 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? बघा या ठिकाणी सामना जर आपण पाहिला तर या ठिकाणी अजूनही संपलेला नाही आहे. 6 चेंडू 28 धावा. काही होऊ शकतो या क्रिकेटमध्ये. एक चेंडू 13 धावा सुद्धा बनताना पाहिले आहेत. ओहो, ब्लॉकलेनचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु बघता बघता या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावावरती या ठिकाणी समाधान मानावा लागतोय, ते म्हणजेच सिद्धू 11 संघाला जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 4 मोठे फटके, 4 षटकार मारावे लागणार आहेत अजिंक्य याला.
परंतु त्याच्या समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज स्वरूप पिळणकर आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. अजिंक्य. ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी थोडेसे फंबल पाहायला मिळाले. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिंकण्यासाठी 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 षटकार मारावे लागणार आहेत. कमालीची गोलंदाजी राहिली आहे स्वरूप पिळणकर, परंतु इथे मात्र सिद्ध करून दाखवावं लागणार आहे स्वतःला अजिंक्य पाटील याला. 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता. हो, पहिला चेंडू इथे मात्र जर आपण पाहिला तर पहिला षटकार आलेला आहे. या षटकातील बघा जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये. सिद्धू 11 बोरली की आई गावदेवी आदगाव कोणाचं वर्चस्व राहणार आहे या स्पर्धेमध्ये. जो संघ विजयी होईल तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये या ठिकाणी वर्चस्व करणार आहे. जो संघ पराजित होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागणार आहे. बघा कमालीचा सामना. जिंकण्यासाठी 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अजिंक्य पाटील ऑन स्ट्राईक. सामना करतोय स्वरूप पिळणकर. गोलंदाजीसाठी सज्ज. ओहो, स्लोवर 1 चेंडू घेतला. इथे मात्र चांगला समाचार. वाघाची दाढ मोठा म्हटलं होतं. सामना अजून संपलेला नाही आहे. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अजिंक्य पाटील स्वतः संघाचे कर्णधार आहेत, परंतु कर्णधार पदाला साजेशी खेळी मैदानामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. परंतु अजून सुद्धा 2 चेंडू 12 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. अजिंक्य पाटील स्ट्राईक ऑन. सामना करतोय स्वरूप पिळणकर. काय घडेल. शांतता. थोडेसे फंबल पाहायला मिळाले. मैदानामध्ये फक्त आणि फक्त शांतता पाहायला मिळते. काय घडेल या सामन्यामध्ये. 2 चेंडू 12 धावा. अजिंक्य पाटील फलंदाजीसाठी सज्ज झालाय. कमालीचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा. हो, काय फटका टोलवलाय. जबरदस्त मित्रांनो, सामना आवडला. काय घडेल. सिद्धू 11 बोलली की गावदेवी आदगाव. अजिंक्य पाटील की स्वरूप पिळणकर अशी लढत मैदानामध्ये. कमालीची लढत, कमालीचा सामना. मैदानामध्ये शांतता आणि शांतता पाहायला मिळते. डगआउट मधून टाळ्या वाजतायत. अजिंक्यसाठी कर्णधार पदाला साजेशी खेळी करताना अजिंक्य पाटील. जबरदस्त सामना. निश्चितच सामना जिंकून दिला तर संघ मालक या ठिकाणी खुश होतील. बघा सामना जिंकला तर वर्चस्व 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे अजिंक्य पाटील याला रितेश भाटकर याच्याकडून. 1 चेंडू 6 धावा. काय घडेल. गोलंदाजीसाठी सज्ज. फलंदाजीसाठी अजिंक्य पाटील. वाईड पाहायला मिळाला. प्रेशर गोलंदाजावरती प्रेशर. काय कमालीचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला अजिंक्य पाटील, दुसऱ्या बाजूला स्वरूप पिळणकर, एका बाजूला सिद्धू 11. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस. अजिंक्य पाटील स्ट्राइक ऑन. स्वरूप पिळणकर. हो, काय कमालीची लढत दिलीच मित्र. जबरदस्त सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे का.
ओ हो, कमालीची लढत, कमालीचा सामना. अजिंक्य पाटील एका हाती इथे मात्र खिंड लढवण्याची ताकद या खेळाडून ठेवली होती. काय कमालीचा सामना बघा. 4 चेंडू 24 धावा असताना सुद्धा लगातार 3 षटकार. शेवटच्या चेंडूवरती ते मात्र चेंडू मात्र बॅटच्या आतली कडा घेतली. डॉट एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु काही हरकत नाही. कमालीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला, तो म्हणजेच सिद्धू 11 बोर्ली विरुद्ध आई गावदेवी आदगाव संघ. काय कमालीची चुरस या ठिकाणी पाहायला मिळाली. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचे देखील हार्दिक आभार. चला या ठिकाणी विनंती असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी